नमस्कार. अजून एक एक्झाम्पल आहे ट्रेडिंग स्टॉक्ससाठी. आपला एज्युकेशन चॅनल आहे हा, त्यामुळे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला मी बरेचदा सांगितलेलं आहे. तर हा जो जयश्री टी हा एक ट्रेडिंग स्टॉक आहे की सारखा हलत असतो आणि चहाची कंपनी असं वाटतं नावावरनं, पण याच्यामध्ये 30% शुगरचा पण बिझनेस आहे, इथेनॉल पण आहे, फर्टिलायझर आहे 13% आणि 58% इज टी कॉफी. ओके, गेल्या वर्षी 76% होतं, याला 58% आहे टी कॉफी. आणि 2 इस्टेट्स विकून टाकल्या कारण लेबर इंटेन्सिव्ह धंदा आहे, लेबरचे तर कॉस्ट वाढतच असतात, त्यामुळे 2 टी इस्टेट्स विकून टाकल्या. त्याच्यामुळे यांना यावर्षी फायदा झाला जबरदस्त. त्याच्यामुळे हा शेअर हलायला लागला. ओके, 146ला गेला होता 2024च्या डिसेंबरमध्ये आणि सध्या मे बी 96 किंवा तत्सम असेल. चार्ट बघा, त्यांच्यावर मात्र कॉन्स्टंट लोन आहे. ओके, यावर्षी पण त्यांच्याकडे लोन आहे 326 करोड्स. ओके, आणि इक्विटी मात्र लहान आहे, फक्त 14 कोटी इक्विटी आहे आणि फेस व्हॅल्यू 5 आहे, त्यामुळे स्प्लिटचा ॲडव्हान्टेज पण मिळू शकतो. याच्यामध्ये बिर्ला कंपनी आहे ही, बाय द वे BK किंवा CK बिर्ला कंपनी आहे. ओके, रिटर्न ऑन कॅपिटल 10% आहे, रिटर्न ऑन कॅपिटल 3.7%, रिटर्न ऑन इक्विटी 10% आहे, P/E 7.5 आहे, म्हणजे चीप आहे हा शेअर. याचा हायस्ट 2010ला झाला होता, 200 किंवा 193ला, त्यानंतर 132ला दुसरा हाय झाला 2017ला, नंतर परत 21ला 126चा हाय झाला आणि आता 2024ला 146चा हाय झाला. हा जो शेअर तुम्हाला 80ला किंवा त्याच्या आधी जर मिळाला तर तुम्ही याच्यामध्ये दुप्पट किंवा 2.5 पट पैसे मिळवू शकता, पण याला 2-3 वर्ष थांबायला लागतं. ओके, 2 वर्ष एफ डी करू शकता तुम्ही याच्यामध्ये, जयश्री टी. ओके, आणि याच्यामध्ये सारखे लॉस प्रॉफिट होत असतात. गेल्या 3 क्वार्टरमध्ये प्रॉफिट दिसतं आहे, पण जून 25मध्ये परत -9 करोड लॉस आला. ओके, सप्टेंबर 24ला प्रॉफिट 30 करोड, पुढच्या क्वार्टरला 73 करोड प्रॉफिट. तरी आपल्या इस्टेट्स विकल्या, टी इस्टेट्स. ओके, कंपनी सोल्ड नॉन परफॉर्मिंग टी इस्टेट्स. ओके, 58 करोड त्यांना त्याच्यामुळे फायदा झाला. ओके, इथेनॉल परमिशन आता मिळाले त्यांना, त्यामुळे इथेनॉलमधलं प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते. BK बिर्लाची कंपनी आहे ही. ओके, एका वर्षात प्रॉफिट वाढला 260%, पण मार्केट प्राईस किती पडले 22%, बिकॉज ऑफ बॅड परफॉर्मन्स ऑफ अर्लियर इयर्स. का लोक या शेअरवर विश्वास नाही ठेवत. ओके, त्याच्यामुळे हा शेअर विशेष कोणी घेत नाही. आणि जिथं तुम्ही बघितले काय म्हणायचं, कोणाचे किती शेअर्स आहे तुम्ही बघा, त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. ओके, प्रस्ते मी बघितलेलं नाही आहे की प्रमोटरचे किती शेअर्स आहेत ते तुम्ही बघा. प्रमोटरचे मिनिमम 50% तरी शेअर असले पाहिजेत आणि म्युच्युअल फंडच्या याच्यात नसणारच आहेत आणि FIIचे पण नसणारच आहेत. ते तुम्ही चेक करा. तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, एज्युकेशन चॅनल असल्यामुळे होमवर्क तर पाहिजेच ना. नुसतं हे चॅनल बघून तुम्हाला इट विल नॉट हिट यू इन युअर ब्रेन की हा शेअर असा आहे किंवा तसा आहे. ते तुम्हाला स्वतः कळलं पाहिजे. सो व्हिजिट एनी साईट और जयश्री टी टाका, ॲन्युअल रिपोर्ट बघा, PPT प्रेझेंटेशन बघा, मॅनेजमेंट काय म्हणते ते बघा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. ओके, सोच कर समज कर ट्रेडिंग कर.